24/7 इकडे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. ते आपली गुड मॉर्निंग झाले बनारस. मी इकडे गंगा नदीच्या साईडला आले. काय भारी व्ह्यू दिसतोय बघा इकडून, हा बघा. आणि आपण आज परत गंगेमध्ये स्नान करणार. मग चला आपण जाऊया. गाईज आहे बघा, आमचे काही लोक गेलेत गंगेमध्ये आणि आता आपण पण जाऊया. लेट्स गो. गाईज आपली गंगेमध्ये आंघोळ झाली आणि इकडे आपण रेडी पण झालेत आजच्या दिवसासाठी बनारस फिरायला आहे बघा. गाईज आहे बघा, मागे आम्ही आमच्या रिक्षामधून आल्यात, आता इकडे आहेत. गाईज आता आम्ही अजून एका रिक्षात बसले ते बघा इकडे. ही एक वेगळी रिक्षा आहे बिकॉज तिकडे लांब सोडला आम्हाला. मग आता ही रिक्षामध्ये बसलाय ते बघा. रिक्षा बघा, सायकल. आम्ही टेक ओव्हर केलं. डॉग इज बिझी हेल्पिंग. से हाय टू युअर डॉग. गाईज ही आमची रिक्षा पॅसेंजर आहे ते, वजन पॅसेंजर आहे. गाईज आहे बघा, आम्ही इकडे पोहोचले काशी विश्वनाथ टेम्पलला. बट ॲक्च्युली इकडे खूप स्ट्रिक्ट असते. इकडे फोन घेऊन जाऊ नाही शकत मध्ये. तुम्हाला फोन इकडे ठेवायला लागेल. बे बघा तुम्हाला दाखवतो. आता मणिकर्णिका घाट आहे. मी इकडे पण आधी आलो आहे महाकुंभच्या वेळी. आणि हे आहे काशी विश्वनाथ टेम्पल. आणि खूप सारे रबडी लस्सीचे दुकान आहेत. आपण नंतर खाऊ ते, पण आधी आपण दर्शन घेऊया. हे बघा. तर येस गाईज, आपलं दर्शन झालंय. आणि ॲक्च्युली आम्ही थोडं VIP ने गेले बिकॉज लाईन खूप होती, खूप मोठी होती. तर मग वेळ लागला असता म्हणून मग आम्ही VIP ने गेले तर थोडं लवकर झालं. आणि ॲक्च्युली आमचं जेवण पण झालं, म्हणजे काहीच नव्हतं खाल्लं आम्ही सकाळपासून वगैरे, काहीच नव्हतं. डायरेक्ट इकडे देवळात आलेले. तर खूप भूक लागलेली म्हणून आम्ही डायरेक्ट नाश्त्याने आम्ही डायरेक्ट जेवलो. आणि ॲक्च्युली कुठे जेवलो तर इकडे एक अन्नपूर्णा म्हणून काहीतरी असते, म्हणजे तिकडे भंडारा टाईप असते, असं फ्रीमध्ये असते जेवण. तर ते तिकडे आम्ही जेवलो. आणि म्हणजे एवढं खूप चांगलं होतं ना, मस्त होतं तिकडचं जेवण. म्हणजे खूप काय होतं व्हरायटी, असं नाही की औषध. हे बघा काय जाते, हे तर ते रोजचं असतं यांचं इकडे. तर आम्ही तिकडे जेवलो. आणि असं काय फक्त खिचडी वगैरे असं काय नाही, बट तिकडे जेवायला म्हणजे खूप सारे व्हरायटी पण होते. तर मग मस्त होतं जेवण. आणि मी तुम्हाला रेकमेंड करेल की इकडे तुम्ही येतात तर तिकडे तुम्ही जावा जेवायला, मस्त असते. गाईज वाराणसी स्ट्रीट्सवर आहेत आपण इकडे. हाच मेन रोड आहे, म्हणजे इकडे मंदिरात जायचा इथून हा पूर्ण. बाकी सगळे तर गल्ले आहे. काय तिकडे बघा, सगळ्यांना आता मडक्यांच्या बॉलमध्येच भेटवलं. इकडे पण खूप सारे आहेत. इकडची बनारसी लस्सी. वाव, मस्त आहे. तिकडे आम्ही राहतात तिकडे, आणि इकडे म्हणजे सगळे गली आहेत. आणि ॲक्च्युली आम्ही परत आता घाटावर चालले आहेत, जिकडे आंघोळ केली तिकडे. आणि इकडे बघा गाय आहेत 2 मस्त वाले. आणि इथे ॲक्च्युली ते लोक काहीतरी बनवतात, म्हणजे आय गेस बास्केट. हो, हे बघा, हे जे इथे बनवले ते हँडमेड बनवतात. किती मस्त ना. तिकडे बघा पुढे पण. बनारस की गलियों में गाइस वी आर हियर. गाइस इथे एवढी गरमी आहे ना, म्हणजे माझा फोन पण आता थोडा बंद होत आहे. खूप गरमी आहे, घाम वगैरे येते. आम्ही इथेच घाटावर आले बघा, जिथे आंघोळ केली तिकडे सकाळी. गाइस संध्याकाळ झाले आणि आम्ही सगळे परत चालले आता घाटांवर. मग चला आपण जाऊया. हे बघा खूप लोक जमले तिथे. गाईज आता आम्ही परत त्या घाटावर आले जिकडे आम्ही आज सकाळी आलेले आणि परत दुपारी आलेले. हे बघा इथे संध्याकाळी. आणि ॲक्च्युली आम्ही दुसऱ्या घाटांवर इथूनच जाणार आहेत बोटीने. हे बघा मागे सगळे लोक आहेत आणि या सगळ्या बोटी आहेत. बघू आता
काय होते ही आहे आमची बोट. बघू पकडू. चल. सावकाश सावकाश गाइस बनारस. गाय घाट. गाईज आहे बघा आम्ही सगळे चाललेत. हाय. हो आरतीला चाललंय. गाईज आहे बघा असे सगळे घाट आहेत इकडे. हा पंचघाट काहीतरी आहे आणि इकडे पण आता हा राज ग्वालियर घाट, बालाजी घाट. तर हे सगळे इकडे घाट आहेत. पण तो आमचा जो आहे ड्रायव्हर तो तर काही सांगत नाही, पण तरी मी तुम्हाला सांगतोय इकडे खूप सारे घाट्स आहेत. इकडून म्हणजे बोटीने तुम्ही बघू शकता. चांगलं आहे. आम्ही खूप लोक आहेत आणि संध्याकाळी इकडून तुम्ही आले तर तुम्हाला आरती पण भेटेल. गाईज मणिकर्णिका घाट आणि 24/7 इकडे अग्नी असतेच पेटलेली. हे बघा इकडे तुम्हाला दिसत असेल. ओ गाईज आरतीसाठी हे बघा गर्दी बघा किती आहे. हे पूर्ण घाट असं भरलंय इकडे. हे ॲक्च्युली कोणतं तरी ललिता घाट आहे वाटतं. आणि बाकीचे जे अस्थी घाट परत ते दशाश्वमेध घाट ते तर एकदम म्हणजे ते फेमस आहे तिथे 1, 2, 3. तर तिकडे तर केवढी गर्दी असेल. 3-4 इथे असते आरती. काय ते बघा वरतूनचा व्ह्यू कसं दिसते बनारस. काही चालू झाली आरती. चालू झाली हा. गाईज आता आरती चालू होते बघा. म्हणजे चालू झाले बट ते हे बघा.
गाईज आम्ही बोटीतून इथे उतरल्यात आणि इकडे आम्ही म्हणजे येत होते तेव्हा इकडे गायघाटवर इकडे आरती चालू होती. तर मग आता आम्ही तिकडेच चाललेत बघायला की बिकॉज ते जवळ होतं आमच्याशी. आणि आता आम्ही इथे उतरलेत आणि आता जायतोय तिकडे बघायला की आरती आहे की नाही. बघू आता आहे की काय चालू आहे. काय ते बघा ही छोटी बरं करतात आरती. आणि ॲक्च्युली आता संपायला आले. काय आता आम्ही इकडे थोडं खातोय, मोमोज खातोय बघा. एवढं काय खास ना. काय आम्ही परत बनारसच्या गल्ल्यांमध्ये आले. तिकडे पान शॉप खूप आहेत, लस्सी वगैरेचे शॉप खूप. गाईज आम्ही ॲक्च्युली आता जरा खायला आले डॉमिनोजमध्ये. म्हणजे खायला नाही बट जेवायला झाले बघा. आणि प्लस त्याचं फॅन पण ऑर्डर दिले येते आता. गाईज बघा ऑर्डर आले इथे आमची. गाईज पिझ्झा खातोय असं. गाईज ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितलं नाही बट आज अल्ली आणि अस्मीचा बर्थडे आहे बघा. हॅपी बर्थडे. काय दीर्घाशु लाभावे लाभावे दीर्घाशु अहो मीनाक्षी हॅपी बर्थडे टू यू. तुम्ही नाव घ्या. मीनाक्षी बर्थडे टू यू. अरे रोशनजी हॅपी बर्थडे टू यू. लाल तू मैं तेरी नाम लूम किसका नहीं नहीं ऐसा हसी कोई नहीं है जो बाहर खुद ले आए हर कली का दिल धड़काए तुम जियो हजारों साल ए मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. गाय जे बघा आज मीनाक्षी वहिनीचा पण बर्थडे आहे आणि नवनीत दादाचा पण बर्थडे आहे आणि हे सगळे बिलेटेड वाले आहेत सगळे. वहिनीचा आहे, मम्मी वगैरे अजून खूप सारे. येस गाईज दिवस संपलेला आहे आणि एव्हरीथिंग इज डन. आणि येस टुडे वॉज अ गुड डे. म्हणजे बनारस आज एक्सप्लोर केलं, मस्तपैकी खाल्लं वगैरे सगळं आणि परत दर्शन वगैरे घेतलं. सो मस्त होतं बनारस वगैरे. मस्त गंगामध्ये आम्ही बोटीत वगैरे पण फिरले आणि आज बर्थडे पण होते खूप सारे वगैरे आणि सेलिब्रेट वगैरे पण केले. सो येस टुडे वॉज अ गुड अँड नाव इट्स टाइम टू एंड दिस ब्लॉग हियर. कारण दिन खतम तो ब्लॉग खतम. अँड लेट्स मीट टुमॉरो. ओके चलो बाय बाय.